हिवाळी अधिवेशनावर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर विशेष करून सांगू शकतो की अनेक मोर्चे या हिवाळी अधिवेशनावर आलेले आहे। 6 दिवसाचं अधिवेशन आहे, पण मात्र मोर्चे आलेले आपण बघू शकता। या सगळ्या महिला या ठिकाणी आलेल्या, या महिला कुठल्या आहेत? महानगरपालिका शालेय स्वयंपाकीन महिला संघाच्या ह्या सगळ्या महिला आहेत। त्यांच्या मागणी आहे शालेय स्वयंपाकीन महिलांना 10 महिने ऐवजी 12 महिने नियमित वेतन देण्यात यावे, शालेय स्वयंपाकीन महिलांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात यावे, शालेय स्वयंपाकीन महिलांना किमान वेतन कायद्याअंतर्गत किमान वेतन लागू करण्यात यावे, शालेय स्वयंपाकीन महिलांना नियुक्त करण्याच्या शाळा व्यवस्थापन समितीचा अधिकार कमी करून शासन स्तरावर देखरेख करावी, अशा अनेक मागण्या आहे। आणि 10,000 रुपये मानधन देण्यात यावा, या मागणीसाठी जे आहे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर या सगळ्या महिला ज्या आहे या ठिकाणी आलेल्या आहे। काही इकडे या, ताई इकडे काय मागण्या आहे? तुम्ही या सगळ्या महिला आज अधिवेशनावर आलेल्या आहे। आमच्या मागण्या असे आहे की 2009 पासून आम्ही या शालेय पोषण आहारामध्ये काम करत आहोत। 2009 पासून जेव्हा काम करत आहोत तेव्हा आम्हाला एका मुलाच्या मागे 25 पैसे 50 पैसे असे मिळत होते, परंतु आमच्या मुलांची जी संख्या आहे ते कमी कमी होत गेलेली आहे। कमी होत गेल्यामुळे आमचा आणि एखादी मुलगा जर आमचा गैरहजर असला की त्या मुलाचे पैसे कटत होते, म्हणजे त्या मुलाचे पैसे मिळणार नव्हते। आणि दर महिन्याला आमचं मानधन निघत होतं साहेब की 100 रुपये ते 150 रुपये आमचं एका महिन्याचं मानधन निघत होतं त्यावेळेस। आणि तेव्हा आम्ही आंदोलन करता 2009 पासून जेव्हा आंदोलन करत आहोत तेव्हापासून आमचं आता मानधन जे चालू केलं आहे आम्हाला 900 रुपये झालं, 900 तर 1000 रुपये झालं, 1000 रुपयाचा आता म्हणजे 2500 रुपये आता मानधन झालं आहे। आम्हाला 2500 जे मानधन आहे आमचं ते एका महिन्यामध्ये आमचं त्या 2500 मध्ये गुजरात कशी होणार? आम्ही परपंच कसं करणार? आरोग्य आहे, मुलं शिक्षणाचे आहे, ज्या काही ज्या गोष्टी आहे, वीज बिल आहे, गॅस आहे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, आम्ही शाळेमध्ये सुद्धा आमचं स्वतःचं इंधन आहे। शाळेमधून सुद्धा आम्हाला अनाथाच्या व्यतिरिक्त आम्हाला काहीही मिळत नाही। इंधन मानधन किती मिळते आता आम्हाला 2500 मानधन मिळत आहे। 2.5 तास काम करता? आम्ही सकाळी 9 वाजतापासून तर 4 वाजेपर्यंत काम करतो। त्या काम करत असताना आमचं आता मागणं असं आहे की आम्हाला 10,000 रुपये आमचं महिन्याचं मानधन झालं पाहिजे। ते 10,000 महिने आम्हाला 10 महिने म्हणजे आम्ही जेव्हा काम करत आहोत 10 महिन्यातच मानधन मिळते, तर आम्हाला ते मानधन 12 महिन्यापर्यंत आम्हाला दिलं पाहिजे। इतर जे लोकांना 12 महिने जसं मानधन देतं त्याच पद्धतीनं आम्हाला सुद्धा 12ही महिने आमचं मानधन असलं पाहिजे। 2 महिन्याचे आमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे। काम काय काय करता तुम्ही? मग ते तर आम्ही काम करतो, झाडू आहे, आमचं साफसफाई आहे, आमची शाळेला मुलांना आम्ही शालेय पोषण आहार शिकवतो, त्याच्यामध्ये त्यांची भांडी कुंडी आहे, ते सर्व साफसूफ करून जातपर्यंत आम्हाला 4 वाजते सर। 4 वाजताच्या नंतर आम्हाला कोणत्याही रोजगाराचा 5 साढ़े 5 बजे तक आहे। गोंदिया जिला से। गोंदिया जिल्हा काय मागणी आहे? आमची मागणी आहे की 10,000 रुपये मानधन झाला पाहिजे, 2,500 भेटते तर 10,000 झाला पाहिजे। 10 महिने काम करते आहोत, 12 महिने काम भेटला पाहिजे आम्हाला, असं म्हणून तरी आमची विनंती आहे। नक्कीच ह्या सगळ्या महिला ज्या आहे शालेय पोषण आहार जे शिकवतात आणि शाळेचे सगळे जे कामं करतात, फक्त 2,500 तुटपुंज यांना मानधन मिळते। त्यांची मागणी एकच आहे की 10,000 रुपये मानधन मिळाला पाहिजे, ही त्याची मागणी आहे। सकाळी 7 वाजतापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत काम करतात, पण मात्र त्यांना तसा मोबदला मिळत नाही। म्हणूनच हिवाळी अधिवेशनावर त्यांचा मोर्चा आलेला आहे आणि विविध मागण्या त्यांनी या ठिकाणी केलेल्या आहे। मुख्य मागणी हेच आहे की 2,500 ऐवजी त्यांना 10,000 मानधन द्यावा, हीच मागणी या महिलांनी केलेली आहे। बघत IBM TV 9 WS न्यूज। धन्यवाद, नमस्कार।